नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, राजकारण, निवडणुका, मतदान, सत्ता, विरोधक या अशा कित्येक शब्दांशी आपण चांगल्या प्रकारे आपल्याला हे शब्द माहिती आहेत. रोजच आहे. टीव्ही चॅनल्सवरती भरभरून या बातम्यांचा मारा, सोशल मीडियावरती भरभरून याच गोष्टींचा प्रवाह. हे सगळं बघत असताना आपल्याला असं वाटतं की आपण पण राजकारणी आहोत की काय. हे राजकारण इतकं आपल्या समोर सारखं सारखं येतं आणि त्यात आपण सुद्धा इच्छा असो का नसो गुरफटून जात असतो. मीडियाचा हाच प्रभाव असतो. आता मीडियाबद्दल बोलायचं म्हणजे तो एक वेगळा वादाचा विषय आजच्या काळात झालेला आहे. पण या सगळ्या राजकारणांवरती नजर ठेवत असताना, हे राजकारण अनुभवत असताना, हे राजकारण ऐकत असताना, पाहत असताना मुळाशी जी गोष्ट असते त्याच्याबद्दल आपण कधी विचार करतो का? निवडणुका येतात, मतदान होतं, मतमोजणी होते, एखादा पक्ष जिंकतो, एखादा पक्ष हारतो, युत्या होतात, त्यातून सरकार स्थापन होतं, मग मुख्यमंत्री ठरतो आणि मंत्रीपद दिली जातात. कधी विचार केलाय मित्रांनो की मंत्रीपद कशाच्या आधारावरती दिली जातात? ही मंत्रीपद कोणाच्या खांद्यावर देत असताना ते कशा पद्धतीने त्यांची निवड होते याबद्दल कधी विचार केलाय? आपण सध्या सत्तेत असलेल्या लोकांच्या बाबतीत किंवा त्याच पक्षाच्या बाबतीत, त्याच सरकारच्या बाबतीत नाही बोलत आहे. अगदी पहिल्या निवडणुकीपासनं ते 2024च्या निवडणुकीपर्यंत निवडून आलेले पक्ष मंत्रिपदाचं वाटप कशाच्या आधारे करतात हे आपण कधी विचार केलाय का? नसेल केला तर जरूर करा. मित्रांनो, आपल्याला पद माहिती आहेत. 2 मिनिटासाठी राजकारण बाजूला ठेवा. एखाद्या कॉलेजचा प्रिन्सिपल नेमायचा आहे तर त्याचे क्रायटेरिया असतात. त्यांची विशिष्ट पदवी झालेली असली पाहिजे, त्यांना विशिष्ट अनुभव असला पाहिजे, त्यांचे विशिष्ट रिसर्च पेपर झालेले असले पाहिजेत. असा बराच मोठा क्रायटेरिया हा त्या पदासाठी असतो. एवढंच नाही तर साध्या एखाद्या कार्यालयात एखादा कारकून जर नेमायचा असेल तर त्याचा सुद्धा क्रायटेरिया आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळी पदं घ्या तुम्ही, प्रायव्हेट असेल, गव्हर्नमेंट असेल, त्याचे क्रायटेरियाज ठरलेले आहेत. आता लोकशाही पद्धतीमध्ये राजकारणी बनण्यासाठी हा क्रायटेरिया ठेवता येत नाही. हे अगदी बरोबर आहे आणि मान्य सुद्धा आहे. कारण लोकशाहीमध्ये गरीब श्रीमंत, स्त्री पुरुष असा काही सुशिक्षित किंवा अशिक्षित असे क्रायटेरिया नसतात. सर्वच जण या सत्तेत सहभागी असतात. तुम्ही आणि मी सुद्धा आपण या सत्तेत सहभागी असतो. पण जरी त्यावरती संविधानात्मक क्रायटेरियाज दिलेले नसले तरी सुद्धा त्याला एक ऑर्डर असणं आवश्यक आहे, त्याचा क्रायटेरिया असणं आवश्यक आहे असं आम्हाला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते नक्कीच कमेंटमध्ये आताच कळवा. साधारणपणे निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाने विजय मिळवलाय किंवा ज्या 2-3 पक्षांनी विजय मिळवलाय, त्यांची युती निवडणुकी आधी होती, नंतर झाली, जे काय असेल ते सत्तेत बसतात. सत्तेत बसल्यानंतर मग शपथविधी होतात, मंत्रिपदाचे सुद्धा शपथविधी होतात. मग त्यांना खातं अलॉट केलं जातं की अमुक एका मंत्र्याला हे खातं दिलं जाईल. आज जर आपण बघितलं तर असं दिसून येतं की कोणत्या व्यक्तीला किंवा कोणत्या मंत्र्याला कोणतं खातं द्यायचं हे त्यांच्या सिनियरिटी, पक्षातील त्यांचं सिनियरिटी, वरिष्ठ किती आहेत यावरनं ठरताना आपल्याला दिसून येतं. जो नेता जितका सिनियर तितकं महत्वाचं खातं त्यांना दिलं जातं. महत्वाच्या खात्यांमध्ये गृह खातं येतं, राज्याचं असो देशाचं असो. गृह खातं येतं, अर्थ खातं येतं, महसूल खातं येतं, पाटबंधारे येतं किंवा सार्वजनिक बांधकाम खातं असेल. हे काही 7-8-10 खाती आहेत जी अत्यंत महत्वाची समजली जातात. त्या पक्षातील किंवा त्या सरकारमधल्या सिनियर अनुभवी लोकांना ही खाती दिली जातात असं आत्ता तरी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे मग एक पक्ष जर सत्ता स्थापन नाही करू शकला, त्याला तेवढं संख्याबळ नसेल, तर मग दुसऱ्या पक्षासोबत युती करून ते सरकार स्थापन केलं जातं. मग हा जो दुसरा पाठिंबा देणारा पक्ष आहे त्यांना काही पदं द्यावी लागतात.
मग त्या पक्षात सुद्धा सिनियर, अनुभवी, किती टर्म आमदार आहे, किती टर्म खासदार आहे, अशा पद्धतीने मग ते मंत्रीपद दिलं जातं. मित्रांनो, मंत्री हा त्या खात्याचा लीडर असतो आणि एका अर्थाने समाजातील त्या एका भागाचं नेतृत्व करणारी ती व्यक्ती असते. ते असतात मंत्री. मग त्या खात्याचा कारभार त्यांच्याकडे असतो. एका अर्थाने राज्यातील त्या एका एलिमेंटचा, त्या एका एरियाचा, त्या एका गोष्टीचा तो करता धरता असतो. कृषी मंत्र्याचं जर उदाहरण घेतलं आपण, तर मग महाराष्ट्राचे कृषी मंत्री हे महाराष्ट्रातल्या शेती, शेतकरी, शेतकऱ्यांचं भविष्य, शेतकऱ्यांचं जीवन, शेतीमाल, त्याचा पुरवठा, त्याचा साठा, या सर्व गोष्टींसाठी जबाबदार असतो. पण निवड होताना ती व्यक्ती हे करण्यासाठी पात्र आहे, नाहीये, त्यातलं नॉलेज त्यांना आहे, नाहीये, हे बघितलं जातं का? हे बघतात का? सर्वच राज्यांबद्दल बोलतोय आपण, तिथे कोणत्याही पक्षाचं सरकार असो, बोलतोय आपण सर्वांबद्दल, कारण हा आपला तुमचा आमचा प्रश्न आहे. मंत्र्यांची निवड ही त्यांच्यात किती ताकद आहे, त्यांचं किती मताधिक्य आहे, ते किती वयस्कर आहेत, त्यांची सिनियरिटी पक्षातली काय आहे, हे बघून जर दिले जात असतील तर मग ते खातं सांभाळण्यासाठी ते खरंच योग्य आहेत का अयोग्य आहेत, याचा विचार केला जातो का? हा आपला प्रश्न आहे. हा प्रश्न सत्ताधाऱ्यांना नाहीये, नाही विरोधकांना आहे, नाही कोणत्या पक्षाला आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी आहे की आपल्या राज्यातील एका विशिष्ट आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टीची धुरा जेव्हा एखाद्या व्यक्तीवर दिली जाते, तेव्हा ती व्यक्ती खरंच सक्षम आहे का ते सांभाळण्यास हा विचार करावा लागतो. आता सक्षम आहे का नाही हे त्यांनी ते खातं सांभाळल्यानंतर दिसूनही येतं. कदाचित असेही मंत्री आले की त्यांना त्या एरियाची पार्श्वभूमी नव्हती, पण तरी सुद्धा त्यांनी ते खातं अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळलं. अशी उदाहरणं राज्यातही आहेत आणि देशातही आहेत, नक्कीच आहेत. पण जेव्हा नियुक्ती केली जाते, ते खातं त्यांच्या हातात दिलं जातं, तेव्हा काय बघितलं जातं, हा मुळात प्रश्न आहे. काय बघून ते खातं, राज्याचा तो एक भाग त्यांच्या हातात दिला जातो किंवा देशाचा तो एक भाग त्यांच्या हातात दिला जातो, हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे मंत्र्यांना खातं देताना काय पाहतात, यावरती तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा. यानंतर आपण अशीही चर्चा करू की कसं दिलं गेलं पाहिजे. खातं एखाद्या मंत्र्याला जेव्हा दिलं जातं तेव्हा ते कशाच्या आधारे दिलं पाहिजे, ह्याच्यावरती सुद्धा आपण नक्कीच लवकरच एका व्हिडिओमधनं बोलणार आहोत. त्यासाठी तुम्हाला काय वाटतं ते याच व्हिडिओमध्ये कमेंट करून ठेवा, म्हणजे त्याबद्दल बोलताना तुमच्या कमेंट्सचा सुद्धा आपल्याला आधार घेता येईल. तुमची मतं सुद्धा आपल्याला विचारात घेऊन मग तशा पद्धतीने तो व्हिडिओ आपल्याला करता येईल. पण आज मंत्र्यांची नियुक्ती, त्यांच्या हातात खाते देणं, हे यासाठी फक्त सिनियरिटी, त्या नेत्याचं, त्या व्यक्तीचं बळ, प्रभाव, या सगळ्या गोष्टीच बघितल्या जातात असं तरी दिसून येत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.